डिजिटल दर्शन न्यूज अँड पॉडकास्ट चॅनलचा हा विशेष वृत्तांत. गडचिरोली जिल्ह्यातील आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण पदवीधर निवडणूक आढावा बैठक बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी देसाईगंज अर्थात वडसा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे आयोजित या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं संघटनात्मक तयारी, आगामी निवडणुकीची रणनीती तसेच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, महामंत्री, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद आणि नगर पंचायत सदस्य तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान देसाईगंज शहरात माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रथम आगमनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकीच्या तयारीला वेग देत पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे. आगामी पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक दिशा आणि पुढील रणनीती काय असणार याकडे आता गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. डिजिटल दर्शन न्यूज अँड पॉडकास्ट चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी रियाझुन शब्बीर शेख, देसाईगंज, वडसा, जिल्हा गडचिरोली.